माझं नाव कार्तिक विलास आवारे आहे। मी धाराशिव जिल्ह्यातील घाटपिंपरी या खेडेगावातील विद्यार्थी आहे। माझं 1ली ते 10वी हे सगळं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं। प्यारी तुम डरने की कोई ज़रूरत नहीं, अगर तुम जी जान लगा के मेहनत करोगे तो तुम्हारा सिलेक्शन 100% हो जाएगा, तुम्हें कोई नहीं रोक सकता। आणि यावर्षी 156 मार्क्स आहे। बिग डॅडी टेस्ट सिरीज, द्रोण, त्रिशूल या प्रोग्राम आणि परफेक्ट प्लॅनिंगमुळे मी एवढा स्कोअर करू शकलो। आमच्या बॅचचा सिलेबस डिसेंबरमध्येच कंप्लीट झाला होता आणि नंतर 4 महिने आम्ही 4 वेळेस पूर्ण सिलेबस रिव्हिजन केला। हा माझा मुलगा खेड्यातून क्लास करण्यासाठी लातूरला आला, तर स्टार क्लास त्यांनी जॉईन केला। याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि स्टार टीमला देतो। थँक्यू सो मच। माझं नाव कार्तिक विलास आवारे आहे। मी धाराशिव जिल्ह्यातील घाटपिंपरी या खेडेगावातील विद्यार्थी आहे। माझं 1ली ते 10वी हे सगळं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं। मी 10वीमध्ये डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघितलं आणि नंतर लातूरसाठी कोचिंगला आलो। 11th आणि 12thमध्ये मी अभ्यास केला, पण माझं सिलेक्शन झालं नाही। तेव्हा मला 433 मार्क्स होते। नंतर मी रिपीट करण्यासाठी स्टार क्लासेसमध्ये आलो आणि तेव्हा मग राव सरला भेटलो। तर तेव्हा बी मला खूप भीती वाटत होती की एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये माझं सिलेक्शन होईल का नाही। मग राव सरने मला समजून सांगितलं की प्यारी तुम डरने की कोई ज़रूरत नहीं, अगर तुम जी जान लगा के मेहनत करोगे तो तुम्हारा सिलेक्शन 100% हो जाएगा, तुम्हें कोई नहीं रोक सकता। आणि मी त्याच्यानंतर मग स्टार्कमध्ये मंजिल बॅच जॉईन केली आणि तिथं मला पुन्हा सगळं राव सरने आणि पूर्ण स्टार्कची फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या टीमने खूप सपोर्ट केला। त्याच्यामुळे मी खूप एवढा स्कोअर इम्प्रूव्ह करू शकलो। माझा यावर्षी नीट 2024मध्ये एक्सपेक्टेड स्कोअर 666 आहे आणि लास्ट इयर माझा तर सगळ्यात वीक सब्जेक्ट फिजिक्स होता। त्याच्यामध्ये मला फक्त 62 मार्क्स होते लास्ट इयरच्या नीटमध्ये। आणि यावर्षी माझं एक्सपेक्टेड नीट फिजिक्समध्ये 156 मार्क्स आहे। याचं पूर्ण श्रेय मी फिजिक्सच्या टीमला देतो आणि राव सरांना देतो। त्यांचं पूर्ण अकॅडमिक प्लॅनिंग, बिग डॅडी टेस्ट सिरीज, द्रोण, त्रिशूल या प्रोग्राम आणि परफेक्ट प्लॅनिंगमुळे मी एवढा स्कोअर करू शकलो। राव सरच्या परफेक्ट प्लॅनिंगमुळे आमच्या बॅचचा सिलेबस डिसेंबरमध्येच कंप्लीट झाला होता आणि नंतर 4 महिने आम्ही 4 वेळेस पूर्ण सिलेबस रिव्हिजन केला। बिग डॅडी टेस्ट सिरीजमध्ये पहिल्यांदा चॅप्टर वाईज राऊंड, पुन्हा युनिट वाईज राऊंड, पुन्हा फुल सिलेबस, यामुळे खूप हेल्प झाली। आणि नीटमध्ये बी ॲज इट इज क्वेश्चन होते त्या बिग डॅडी टेस्ट सिरीजमध्ये। आणि प्रत्येक टेस्ट सिरीज राव सरने आम्हाला सांगितलं होतं की मिनिमम टार्गेट 650 असायला पाहिजे आणि आम्ही त्या टार्गेटनुसार करत होतो। प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस घरी आल्यानंतर स्कोअर बघत होतो आणि तो राव सरांशी शेअर करत होतात। आणि राव सर आम्हाला नंतर सांगत होते की कुठं किती इम्प्रूव्ह करायचे आहे, कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे आणि रिव्हिजन कशी करायची आहे। हे राव सरांचं प्रत्येक प्लॅनिंग आम्हाला अगोदरच ठरलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक खूप भारी सरप्राईज आहे। पण आम्हाला वाटलं नव्हतं की ते सरप्राईज एवढं असेल की पूर्ण लाईफच चेंज करून टाकेल। आणि त्याच्यानंतर खरंच स्टार्क टीमने आणि राव सरांच्या मदतीमुळे आज खूप माझा स्कोअर चांगला येत आहे। मी दररोज 8 घंटे सेल्फ स्टडी करत होतो आणि त्याच्यामध्ये 100 to 150 फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे MCQ सॉल्व करत होतो। स्टार्टिंगला तर आम्हाला दररोज एका वीकमध्ये 2 एक्झाम होत्या आणि नंतर बिग डॅडी टेस्ट सिरीज चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बिग डॅडी टेस्ट सिरीज फॉलो केली। त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम दिली आणि प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस करून जे क्वेश्चन चुकले होते ते एका सेपरेट नोटबुकमध्ये मी नोट केलेले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी रिव्हिजन करत होतो। टोटल नीटचा सिलेबस 5 टाइम्स रिवाईज केलेला होता आणि मला नीटची जेव्हा मी एक्झाम देत होतो तेव्हा मला वाटत नव्हतं की मी नीटची एक्झाम देतो आहे, कारण स्टार्कमध्ये ते अगोदरच सगळे क्वेश्चन कव्हर झालेले होते आणि स्टार्कचा जो मॉक ड्रिल झालेला होता 29 एप्रिलला, तो ॲज इट इज तोच फिलिंग नीटच्या दिवशी होता। आणि त्याच्यामुळे सगळे क्वेश्चन मी ऑलरेडी एक्झाममध्ये सगळे आम्हाला कव्हर झालेलेच होते। त्याच्यामुळे मला एवढी त्याची काय जास्त भीती वाटलेली नाही। हॅलो, नमस्कार। माझं नाव कुसुम विलास आवारे, माझ्या मुलाचं नाव कार्तिक विलास आवारे। हा माझा मुलगा खेड्यातून क्लास करण्यासाठी लातूरला आला, तेव्हा मग त्याला कोणता क्लास जॉईन करावा याविषयी काही माहिती नव्हतं। मग त्यांनी शोधलं ऑनलाईन कोणता क्लास जॉईन करायचा तो, तर स्टार क्लास त्यांनी जॉईन केला आणि त्या स्टार क्लासविषयी मला सांगितलं की मग नंतर आम्ही तर लातूरला येऊन राव सरला भेट घेतली आणि सरचं मला बोलणं खूप आवडलं की त्यांचे समजा क्लासविषयी त्यांनी सांगितलं आणि प्रत्येक सब्जेक्टचे टीमनी
त्याचे अभ्यास त्याच्याकडून करून घेतला आणि चांगले मार्क्स येऊ लागले. प्रत्येक रविवारी एक्झाम घेतली, त्याच्यात चांगल्या प्रकारे मार्क पडत गेले. मग मला ही खूप स्टार्कविषयी भारी वाटलं. मग मलाही आनंद होत गेला आणि सगळ्या सरांविषयी माझा मुलगा मला सांगत होता की सगळे केमिस्ट्री, बायो आणि फिजिक्सचे सगळे टीमचे मार्गदर्शन करत आहेत मला आणि माझ्यावर लक्ष देत आहेत. आणि स्टार्क हा क्लास मग चांगलाच आता शेवटच्या त्यांनी ह्याच्यामध्ये चांगले मार्क्स वाढवत गेला आणि मलाही खूप आनंद व्हायचा.